कोणतेही पॉइझन घेतलेला पेशंट असला आणि तो जर आपल्यापर्यंत पोहोचला तर तो 99.9% अगदी जगतोच। तर याच्याबद्दल आपण काय सांगणार? कारण ऑलरेडी आपल्या फॅमिलीत 28 डॉक्टर्स आहेत आणि आजचा चोपड्यातील असा एकही व्यक्ती नाही जो तुम्हाला ओळखत नाही। त्या सगळ्याबद्दल आपण काय सांगणार? नमस्कार, पुण्याहून मी सौ राजश्री सुधा मडगुजर। आज मी आले आहे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले, रत्नावती नदीच्या तीरी असलेले आणि गणपती विसर्जनात टनांनी गुलाल उधळल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा या गावी। आमच्या बडगुजर समाजातील जे ज्येष्ठ समाज बांधव होते, जे आता हयात नाहीत, अशा समाज बांधवांनी समाजासाठी जे काही कार्य केलं होतं त्यांच्या कार्याला उजाळा देणारा मरावे परी कीर्तिरूपे उरावे हा कार्यक्रम आम्ही घेतला होता आणि त्याच्यातनं त्यांच्या जी जीवनमूल्य आहेत, त्यांच्या समाजासाठी जे आदर्श आहेत किंवा नवीन पिढीला काय आदर्श देऊ शकतात, अशा उद्देशाने तो कार्यक्रम आम्ही शेअर केला होता आणि त्याला उदंड असा प्रतिसाद मिळाला होता। अजूनही तो कार्यक्रम चालू आहे, पण ह्या कार्यक्रमात एक नवीन कडी आज जोडताना मला खूप आनंद होत आहे। महात्मा फुले यांचा शिक्षणाचा वसा घेतलेले आणि आदिवासी मुलांसाठी शिक्षणाची कवाडे खुले करून देणारे माननीय बिडगावचे बापू आणि त्यांचे बंधू यांना आपण आज भेटत आहोत। द कॅपॅसिटी टू लर्न इज अ गिफ्ट, द ॲबिलिटी टू लर्न इज अ स्किल, द विलिंगनेस टू लर्न इज अ चॉईस। आणि अशी ही चॉईस निर्माण करून देणारे, अगदी स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःची ओळख निर्माण करणारे, ज्यांना आपण असं म्हणू शकतो की जी काही गावं आहेत जी ज्यांच्यामुळे ओळखली जातात, ते असे हे बिडगाव येथील माननीय विठ्ठल बापू आणि यांचे बंधू। तर सगळ्यात आधी माझ्यासोबत आहेत बापू। बापूंचा मी थोडक्यात परिचय करून देते। तर बापूंबद्दल सांगायचं झालं तर बापू म्हणजे माननीय श्री विठ्ठल ओंकार पाटील, BSc ॲग्री झालेले आहेत आणि बापूंचं विशेष म्हणजे बापू आषाढी एकादशीच्या दिवशी जन्मलेले आहेत आणि बापू BSc ॲग्री बापूंनी पुण्यातनं केलेलं आहे। खरं तर इतक्याच आता बापूंचं वय खरं तर 80 आहे, पण बापू मुळीच वाटत नाहीत की 80 वर्षांचे आहेत म्हणून। तर मग आता बापूंनी इतक्या जुन्या काळात BSc ॲग्री केलं, त्यांनी कृषी खात्यात नोकरीही केली आणि त्यानंतर मग तिथली नोकरी सोडून शेतीकडे आलेत। बापूंच्या आणि म्हणजे सगळ्याच बंधूंच्या आपल्या समाजात 2 संस्था आहेत, त्यांची एक संस्था बिडगावला आहे आणि एक चोपड्याला आहे। बापू स्वतः इतक्या जुन्या काळात BSc ॲग्री झालेले आहेत, पण म्हणजे आता बापूंच्या वडिलांबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ते शेतकरी होते। त्यांनी 10 एकरापासून 100 एकरपर्यंत शेती वाढवलेली होती शेती। आणि मग तुमच्या गावात बिडगावला त्या काळात म्हणजे शिक्षणाची सोय नव्हती, तर मग तिथून तुम्ही शिक्षण घेऊन अगदी तुम्ही आज म्हणजे शिक्षण संस्था उभारल्यात। तर याबद्दल आपण काय सांगू शकता किंवा यात तुमचे वडील जे आहेत म्हणजे ओंकार बाबा यांचं योगदान तुम्ही कसं वर्णन करू शकता? खरं सांगायचं म्हणजे शिक्षणाला महत्त्व देणाऱ्या त्या काळात माझ्या वडिलांसारखे दुसरे असतील की नाही मला माहीत नाही, परंतु त्या काळात माझ्या वडिलांनी आम्ही एका छोट्याशा खेड्यातले आहोत की जिथे प्रायमरी स्कूल 4थी पर्यंत सुद्धा नव्हती। त्या काळात शिक्षणाला महत्त्व देणारे आमचे वडील म्हणजे माझे बाबा यांनी इतकं महत्त्व दिलं की आम्हाला 1ली पासून 5वी पर्यंत चोपड्याला शिकायला पाठवलं। 5वी ते 11वी मी चोपड्याला शिकलो आणि त्या काळात मीच नव्हे तर आमचे सगळे बंधू आम्ही चोपड्यात शिकत होतो। ज्याला शिक्षणाचं महत्त्व आहे असे जर व्यक्तिमत्व जळगाव जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात आमच्या वडिलांशिवाय दुसरं असेल की मी सांगू शकत नाही। दुसरं असतील का मला सांगता येणार नाही, परंतु त्या काळात शिक्षणाला महत्त्व देणारे आमचे वडील। त्यामुळे मला 11वी झाल्यानंतर धुळ्यालाही ॲग्रिकल्चरल कॉलेज नुकतंच सुरू झालं होतं, पण आमच्या वडिलांचं असं म्हणणं होतं की नवीन कॉलेज आहे, काहीच फॅसिलिटी नसतील, तिथे काही एवढं शिकायला मिळणार नाही, तर तू पुण्यालाच जा, पुण्यालाच शिक। आणि त्यांनी मला त्या काळात पुण्याला पाठवलं। नंतर माझे 2 नंबरचे बंधू त्यांनाही पुण्याला पाठवलं शिकायला, 3 नंबरचे बंधू त्यांनाही पुण्याला पाठवलं आणि नंतर आम्ही 3 जण ग्रॅज्युएट झालो। ग्रॅज्युएट झाल्यानंतर
धुळ्या येथे आम्ही सर्व्हिसला लागलो. तिघं भाऊ आम्ही योगायोगाने म्हणा किंवा कर्मधर्म संघान म्हणा धुळे जिल्ह्यातच आम्ही तिघं नोकरीला लागलो. तात्या SSB कॉलेजला प्राध्यापक होते. 3 नंबरचे भाऊ ॲग्रिकल्चर कॉलेजला होते. मी पण ॲग्रिकल्चर कॉलेजला होतो. नंतर आमच्या तिघांचं शिक्षणात जास्तीत जास्त लक्ष देणारे आमचे तात्या आणि दादा होते. परंतु सगळं क्रेडिट दोघं डॉक्टर करण्याचं क्रेडिट जर जात असेल तर माझे 2 नंबरचे बंधू विनायक तात्या यांना जातं. कारण त्यांना ते स्वतः प्राध्यापक असल्यामुळे त्यांना शिक्षणात विशिष्ट गोडी होती. आणि विशेष म्हणजे माझे दोघं लहान बंधू त्या काळात डॉक्टर दीपक आणि डॉक्टर दिलीप, ज्याला आज आम्ही सह्यान नाना म्हणतो, त्या काळात JR सिटीमध्ये खेड्यातून डायरेक्ट आम्ही नेलं. तर तो पहिले एक्झाम झाली त्यावेळेला त्याला मला वाटतं तो जवळजवळ 7-8 विषयापैकी 3 का 4 मध्येच पास झाला होता. त्याला इतका शॉक बसला की मी चोपड्याला पहिला येत असताना मी इतका कसा गेलो. म्हणून त्याने तात्यांचा गायडन्स घेतला आणि स्वतःची मेहनत तो JR सिटीला नेहमी पहिला आला. एकच असं त्याची पहिली टेस्ट होती ॲडमिशन झाल्यानंतर की तो फेल झाला. आणि त्याने मनावर इतकं घेतलं की मी कधीच आता पहिला नंबर सोडणार नाही चोपड्यासारखा. आणि तसंच नानांचं होतं. हे दोघं बंधू, नाना तर नेहमीच पहिले दुसरे, त्यांचं म्हणजे काय तर कोण ठाऊक. त्यांचा आपण म्हणतो 5वीला पुजलेलं असतं ना, तसं त्यांचा 5वीला पुजलेलं होतं. पहिला दुसरा असे माझे दोघं बंधू. तर खूप छान. म्हणजे तुमच्या वडिलांना इतक्या जुन्या काळात सुद्धा शिक्षणाचं खूप महत्व होतं. आणि आता आपल्या सोबत आहेत हे दोघे डॉक्टर बंधू, डॉक्टर दीपक आणि डॉक्टर दिलीप. तर आपणाला मी असं विचारू इच्छिते, तुमच्या वडिलांबद्दल काय सुंदर अशी आठवण सांगू शकता किंवा ज्यांच्यामुळे तुमचं करिअर एवढं घडलं किंवा त्यांचे काही आदर्श याच्याबद्दल आपण काय सांगणार? आताच बापूंनी सांगितलं बाबांबद्दल. तर त्यांना शिक्षण हाच मोठी आपली इस्टेट असते आणि याच्यात कोणी वाटेकरू नसतो. म्हणजे त्यांचं आधीपासूनच म्हणणं होतं, न चोरार्यम न राजहार्यम न भातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते व्यर्थते एवं नित्यम विद्याधनम सर्वधनात प्रधानम. म्हणजे जे चोरू शकत नाही, जे भावांमध्ये वाटलं जाऊ शकत नाही, जे राजा हिरावून घेऊ शकत नाही, असं हे विद्याधन सर्वधनांमध्ये खूप मोठं प्रधान आहे, प्रमुख आहे. ही जाणीव त्यांना तिथं झाली होती. जसं मी नेहमी सांगतो की अमर्त्य सेनला अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक त्यांनी शिक्षणाचं महत्त्व जाणलं म्हणून मिळालं. तसं बाबांनी ते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ओळखलं होतं आणि त्यांनी शिक्षणाच्या ह्या महत्त्वात देऊन घरामध्ये सर्वात मोठे भाऊ बापूंना अगदी 4 वर्षाचे असताना त्यांनी गावाच्या बाहेर शिकायला पाठवलं. त्याच्यानंतर दुसऱ्या भावांसाठी गावामध्ये जेडपीची शाळा सुरू केली. त्यांचं महत्त्व शिक्षणाचं एवढं मोठं होतं की त्यांनी फक्त घरातल्याच मुलांना शिकवलं हे नाही, परंतु इतर समाजाचे लोक, गावातले जे काही असतील, आदिवासी, काही कोळी समाजाचे किंवा त्या मुलांना पण जर कोणी शेतीबाडीमध्ये आलं तर त्यांना सांगायचं, अरे अपोरगा तुझा अपोरगा चांगला, याला शेतीमध्ये निंदायला नको येऊ देऊ, याला शिकव. तर हे त्यांना जाणीव खूप मोठी होती. आणि त्याच्यानंतर मग बापू पुण्याला, आणि बापूंना जेव्हा ग्रॅज्युएशनसाठी त्यांना कुठे पण ग्रॅज्युएट करता आलं असतं, पण पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, तर त्याच्यासाठी त्या माहेरघरातच पाठवेल. आणि मोठा कर्ज जरी झालं तरी पण त्यांना त्या दृष्टीने कर्ज त्यांना मोठं नव्हतं, त्यांच्यासाठी शिक्षण महत्त्वाचं होतं. कारण की त्यांना माहिती होतं शिक्षणाच्या मागून अर्थ येणारच. अमर्त्य सेनचा सिद्धांत त्यांनी तो मिळाला, त्यांना तो तेव्हाच माहिती होता. आणि अशा पद्धतीने बाबांच्या आठवणींमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्यांच्या खूप मोठ्या मोठ्या गोष्टी होत्या की जर त्यांच्या काही काळामध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्यांना बघायला मिळाल्या, तो तर एक प्रकार होता. परंतु जरी वाडा त्यांनी बांधलाच, त्यांनी जो आमचे तुकाराम बाबा जे होते ते माहितीच आहे की त्यांनी बऱ्हाणपूरची एक लढाई, मराठ्यांची लढाई जिंकलेली होती. त्यांचं मंदिर सुद्धा आज बेळगावला आहे. त्यांना अभिमान होता. ते कधी स्वतःला अल्पसंख्याक अल्पभाषिकाचे समजले नाही. आम्ही शिवाजी महाराजांचे पाईक आहोत आणि अशा पद्धतीनेच वावरलेत. आणि त्याच्यासाठी त्यांनी आधी पण वाडा होता, पण तो जुन्या गावामधून गेला, पण तो आधुनिक वाडा पण त्यांनी बांधला. एक त्यांना
म्हणजे खाईल तर तुपाशी नाही तर राहील उपाशी, अशी पण त्यांची पद्धत होती. फक्तच विद्या नाही परंतु जीवन मान ताट करून जगायचं हे त्यांना माहिती होतं. आणि मराठ्यांची लढाई जेव्हा आमच्या पूर्वजांनी लढलेली होती, 3-3 लढाया जिंकलेल्या होत्या, 4 लढाया, आणि त्याच्याबद्दल वतनदारी मिळाली होती. आता सध्या पण तुकाराम बाबांचं मंदिर मारुतीच्या मंदिरकडे आहे. मंदिर कोणाचं नसतं, म्हणजे समाधी असते, पण यांचं मंदिर आहे. तशा बऱ्याच गोष्टी बाबांना त्या सर्व गोष्टींचा अभिमान होता. आणि त्या अभिमानातून आणि अभिमान म्हणण्यापेक्षा गर्व नाही म्हणता येणार, पण अभिमान होता. आणि त्याच्यातनं त्यांनी सर्वांना शिकवलं. आणि त्याच्यानंतर पुढचा इतिहास घडत गेला. आणि आपण घडवणारे नसतो, घडवणारा तो असतो. त्यांची एक कर्मयोगी होते ते दोघं, आई आणि बाबा. त्यांना कर्मावरती खूप विश्वास होता. आणि कर्मयोगी मधून त्यांचे भाव विश्वास, त्यांचा दैवावरती विश्वास असता. दत्तगुरु हे त्यांचं दैवत होतं. त्याच्यावरती त्यांचा खूप अतिप्रमाणात विश्वास होता, किंवा अतिप्रमाणात म्हणण्यापेक्षा मनापासून त्यांचा विश्वास होता. आणि मग हा कर्मयोग आणि भक्तियोगचा संयोग त्यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात दिसला. आणि तो कर्मयोग आणि भक्तियोगापासून त्यांना हे वटवृक्ष त्यांच्यामुळे मिळालं. आणि त्याच्यानंतर बापू, तात्या, विनायक तात्या, अशोक दादा यांनी, आमची अक्का, इव्हन आमचे 5 नंबरचे भाऊ आहेत अरविंद अण्णा, आणि आम्ही दोघं, तर आम्ही एक निमित्त झालो. विश्वजित, या सर्व लोकांनी असा तो एक पगडा होता, कर्म सोडायचं नाही आणि भक्तीला पण सोडायचं नाही. आणि हा एक कर्मयोग आणि भक्तियोगचा संबंध खूप मोठा असा संगम होऊन आम्ही त्यांचा वाढदिवस पण, आईचा म्हणजे पुण्यस्मरण, बाबांचा पुण्यस्मरण, त्याला आम्ही कर्मभक्ती योग म्हणून आम्ही साजरा करतो. आणि अशा पद्धतीने बाकीचं तर तुम्हाला माहितीच आहे आता सर्व. तर ह्या सर्व गोष्टी आम्हाला एकच संदेश द्यावासा वाटतो आम्हाला, की कोणी पण कर्म तर निश्चित करावं, पण भक्ती पण सोडू नये. आणि कर्मणी भक्ती योग आला तर त्याच्याबरोबर नीतिमत्ता तर नक्कीच येते. नक्कीच. खूप छान संदेश तुम्ही दिला सर. आणि विशेष म्हणजे आपण असं म्हणतो की मुलं हे मातीचा ओला गोळा असतो, पण त्याला जसा आकार दिला तसं ते बनतो. आणि तुमच्या बोलण्यातनं असं वाटतंय की तुमच्या वडिलांनी खूप सुंदर आकार दिलेला आहे. म्हणजे आज तुमची स्वतःची समाजात एक वेगळी ओळख आहे. आज आपण शिक्षण महर्षी म्हणून आपल्याला जी ओळख मिळालेली आहे, तर हे खूप सुंदर आहे. सगळं काही खूप छान वाटलं ऐकायला. आणि नवीन पिढीसाठी खूप हे म्हणजे प्रेरणादायी आहे. आता त्याच्यानंतर आपण, मी आता डॉक्टर साहेबांना दुसरा प्रश्न विचारू इच्छिते की आपली ओळख, आता मगाशी बापूंशी थोडं बोलणं झालं, तर बापूंनी मला आपलं वैशिष्ट्य असं सांगितलं की कोणतंही पॉइझन घेतलेला पेशंट असला आणि तो जर आपल्यापर्यंत पोहोचला तर तो 99.9% अगदी जगतोच. तर याच्याबद्दल आपण काय सांगणार? कारण ऑलरेडी आपल्या फॅमिलीत 28 डॉक्टर्स आहेत आणि ते सगळं म्हणजे हे म्हणजे तो तुम्ही अगदी पहिले डॉक्टर आहेत, तिथून ह्या प्रवासापर्यंत. आणि आजचा चोपड्यातील असा एकही व्यक्ती नाही जो तुम्हाला ओळखत नाही. त्या सगळ्याबद्दल आपण काय सांगणार? आम्ही जेव्हा इथं आलो, साधारणतः दीपक 86ला आला, 87ला आला, आणि दीपकला मी 90ला जॉईन झालो. तेव्हा चोपडा ही मेडिकल प्रॅक्टिसच्या दृष्टीने इंजेक्शन देणे, जनरल प्रॅक्टिस सारखे सर्व कन्सल्टंट्स वगैरे प्रॅक्टिस करायचे. एक हॉस्पिटल आहे तिथं ऑपरेशन्स वगैरे व्हायचे, पण क्रिटिकल केअर कुठं नव्हतं. तर दीपक बॉम्बे हॉस्पिटलला होतो, मी ससूनला होतो. अरे वा, छान. आम्ही जे मॉडर्न मेडिसिन्स होते, तर त्या मॉडर्न मेडिसिन्स आम्ही इथं पहिलं मॉनिटर्स, पहिलं क्रिटिकल केअर सेंटर इवन नाशिकला नव्हतं. जे सेंट्रल स्टेशन होतं ते आम्ही आणलं. तर तेव्हा नाशिकचे डॉक्टर्स आमचे सेंट्रल स्टेशन बघायला आले 1991 साली. नंतर आम्ही डिफिब्रिलेटर्स आणले, ज्याचा उपयोग सहसा त्या काळात करत नव्हते. नंतर आम्ही सिटी स्कॅनची त्यावेळेस किंमत 1 करोड होती, सोन्याचा भाव फक्त 4200 होता तेव्हा मग आमच्या आईला मी दीपक आम्ही सर्व भाऊ बसलो, 1 करोडचं मशीन घ्यायचं का, चोपड्यात कसं चालेल, कारण ह्या सगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध असतात. तर आमची आई म्हणजे आम्हाला फार प्रेरणा होती.
तिने आमचं सर्व हॉस्पिटल एकमेक गोष्ट ती करायची, म्हणजे ती आमचा त्या काळामध्ये 1992 साली मेडिकलचा सेल आमचा 1 लाखाच्या वरती राहायचा. त्या काळात ती 4थी शिकलेली होती, परंतु ती 10 पैशाचाही कोणाला हे करू देत नव्हती. तिने मग काय बसवलं, सांगितलं घ्या, काय प्रॉब्लेम आहे, काय होईल तोटा येईल. अरे वा, खूप छान. म्हणजे जसं जिजाबाईंनी शिवाजींना घडवलं तसं तुमच्या आईने तुम्हाला सिटी घडवलं. स्कॅन घ्यायचा निर्णय आम्ही एका रात्रीत घेतला आणि आम्ही तालुका प्लेस अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिला तालुका प्लेस होता. 96 साली आम्ही सिटी स्कॅन त्याच्यानंतर अकलूजच्या खासदारांनी आणला होता पहिला सिटी स्कॅन महाराष्ट्रात. आणि त्या क्रिटिकल केअरचा दीपक इंटरनॅशनल स्पीकर आहे. बरेच MD MS डॉक्टर कॉन्फरन्समध्ये तो इंटरनॅशनल नॅशनल स्पीकर आहे. त्याचे थेसिस बऱ्यापैकी आहेत आणि त्याने पॉयझनमध्ये फार स्टडी केली. त्यामुळे पॉयझन, क्रिटिकल केअर्स हे पेशंट शक्यतो आमच्याकडे 3 जिल्ह्यातनं बऱ्याचदा नाशिकवरनं पेशंट घेऊन येतात, व्हेंटिलेटर ॲम्ब्युलन्स, नंदुरबारवरनं घेऊन येतात, जळगाववरनं घेऊन येतात, चाळीसगाववरनं घेऊन. असं हे क्रिटिकल केअर वाढत गेलं. खूप छान. म्हणजे हे तर आपण म्हणजे जे तुमच्या वडिलांकडनं तुम्हाला जे मिळालं होतं, म्हणजे आपलं एक कर्तृत्व, एक दातृत्व आणि एक भक्तिभाव, ह्या सगळ्यांचा खूप छान असा मेळ झालेला आहे. खूप छान वाटतंय सगळं. आणि विशेष म्हणजे आपल्या सगळ्या भावांची जोड आहे. आपलं कुटुंब एक समाजासाठी आदर्श आहे. आपण स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे. हे खूप म्हणजे नवीन पिढीसाठी खूप छान असा संदेश देणारा आहे. तर तुम्ही फक्त कर्तव्य करा, मेहनत करा, तुम्हाला अपेक्षित फळ मिळणारच. आता त्यानंतर आहेत सर विओ तात्या, त्यांना आपण आता भेटत आहोत. तर आपण SSVPS कॉलेजमधून HOD म्हणून रिटायर झाला. तर आणि आपल्या म्हणजे हे सगळे आपल्याकडे शिकलेले होते, मग त्यांना तुम्ही काय मार्गदर्शक, म्हणजे तुम्ही त्यांना कसे मार्गदर्शक ठरलात किंवा त्यांच्या जडणघडणीत तुमचा महत्वाचा काय वाटा आपण सांगू शकता? सर्वप्रथम सह्याद्री डॉक्टर दीपक आले. आता डॉक्टर दीपकांचं वर्णन मी त्यांच्या सरांनी केलेलं बऱ्याच वर्षानंतरचं सांगतो. जोशी सर म्हणून होते, ते मला MBBS किंवा MD झाल्यानंतर माझी त्यांची JR सिटीमध्ये भेट झाली. धुळ्यातला प्रख्यात हायस्कूल आहे JR सिटी हायस्कूल. म्हटलं नमस्कार सर. त्यांनी थोडासा रिटायर झाले होते, त्यांना 5-10 वर्ष झाले. एका कार्यक्रमात त्यांनी थोडा विचार केला. म्हटलं सर आठवतं का दीपक पाटील, मी यायचो तुमच्याकडे बरेच. अरे बापरे, DO का म्हणे, हवा सा वाटणारा विद्यार्थी होता. म्हणजे आमचे सई एवढे जिनियस होते, ओरिजिनल होते. नंतर नाना जॉईन झाले. नाना खूप हार्डवर्कपेक्षा नाना एक पाठी होता. जे वाचलं ते लक्षात, आणि प्रत्येक गोष्ट नाना अगदी हसत खेळत करायचा. त्यानंतर आमची नाना नंतर आप्पा आला. आप्पाही व्यवस्थित डेव्हलप केलं स्वतःला. मग पुढच्या वेळात आमची पिढी यायला लागली. बापूंची मुलं, माझी मुलं, बहिणीची मुलं, ही सगळी मुलं 3 वर्षाची झाली म्हणजे माझ्याकडे यायची. मी घेऊन जायचो. म्हणजे आमचं ठरलं होतं एज्युकेशन धुळ्यालाच करायचं. एज्युकेशन डिपार्टमेंट तुमच्याकडं नाही, धुळ्याला करायचं, म्हणजे प्रायमरी शिक्षण वगैरे व्यवस्थित व्हायला. आणि जळगावपेक्षाही त्यावेळेस धुळे एज्युकेशन मध्ये फार पुढे होतं. कारण धुळ्याला सगळ्या प्रकारचे कॉलेजेस त्यावेळेस होतं. डिप्लोमा होतं, सायन्स होतं, आर्ट्स, कॉमर्स, सगळे होते. LLB सगळ्या ब्रँचेस धुळ्याला त्यावेळेस मिळायचे. मग 3 वर्षापासून मुलं नेली. ह्या मुलांवर आता माझ्या बाबतीत वैयक्तिक जर म्हणायचं असेल तर आमचे आई बाबा, त्यांचे संस्कार आणि त्यांची समाजातील किंवा गावातील किंवा आमच्या कुटुंबातली जी एक वागण्याची पद्धत होती ती तर खूप संस्कारक्षम होतीच, परंतु अतिशय उच्च कोटीची नैतिकतेची होती. म्हणजे नैतिकतेचा तुम्ही परामार्श म्हणा, शेवटची स्टेप इतके ते त्यांच्या जीवनात नीतिमत्तेने वागले, आई पण ना बाबा पण. तर त्याचा ऑटोमॅटिक आमच्यावर परिणाम होत गेला. आणि तीच जी आम्ही शिकलो आमच्या आई वडिलांकडनं, आई बाबांकडनं,
तीच मी माझ्या लहान मुलांना देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी ती पद्धत अक्वायर केली. म्हणजे ऑटोमॅटिक त्यांच्या जीवनात येत गेली. सगळी मुलं आली. माझी मिसेस होती. सर्व कामं घरची करून तिला शक्य होईल तेवढं ते मुलांचा अभ्यास घ्यायचा. आणि इतकं करून त्या काळात जैन हायस्कूल म्हणून धुळ्याला एक हायस्कूल आहे. दर आठवड्याला 2 पेपर व्हायचे. कोणत्याही पाल्याला 25 पैकी 24 मिळाले ती दुःखी नाही व्हायची, पण प्रत्येक सरांना भेटायला जायचे की सर मला मार्क कमी पडायलाच होते, याचं काय चुकलं मला समजा, मला जर शंका निरसन मी करेल किंवा सरांकडनं करून घेईल. म्हणजे आमच्या वडिलांच्या संस्कारामुळेच आम्हाला हे शक्य झालं. आम्ही ते मुलं डेव्हलप केले. मुलंही फार ओरिजिनल होते. सर्वप्रथम बापूंचा मोठा चिरंजीव आम्ही ज्याला बाळादात म्हणतो, डॉक्टर पराग पाटील, त्या गायनेक आहे. यांच्या मनावर मी असं काही आमचं ऑटोमॅटिक बिंबवलं गेलं की आपल्याला सैन्यांच्या मागे जायचंय. आणि मुलांनी तसं केलं. शैक्षणिक मार्गदर्शनही होतं, त्याबद्दल काही वाद नाही. माझ्या मित्रांची खूप मदत झाली. आणि एकामागून बाळादादा गेला, नंतर माझा मुलगा राहुल, स्वप्नील बापूंचा दुसरा मुलगा, हे दोघं पेडियाट्रिशियन झाले. नाही, खरं तर ही खूप गर्वाची गोष्ट आहे की तुमच्या कुटुंबात 28 डॉक्टर्स आहेत. आणि हे खूप छान आहे खरं तर सर. कारण आज एक म्हणजे आपल्या सगळ्या समाजाला अभिमान वाटावा अशीच ही गोष्ट आहे. कारण एखादी डॉक्टर होणंही खूप मुश्किल असतं आणि आपल्या कुटुंबात खरं तर 28 डॉक्टर्स आहेत. म्हणजे आपला वसा, आपण जो म्हणजे आपल्यापासून सुरू झालेला वसा हा दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीपर्यंत पण जाईल. तर याबद्दल गेलाच. तर याबद्दल डॉक्टर झाला. हो, मग याबद्दल आपण काय सांगणार? खरं तर म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाचं इन्स्पिरेशनने, प्रत्येकाला इन्स्पिरेशन असतं. प्रत्येकाला एक मागच्या पिढीत बघून त्यांना ताकद येते आणि ते इन्स्पिरेशन मिळवून ते पुढे जात असतो. कोणी राजकारणी घराण्यातनं एखादा त्याचा वडील आमदार वसा पुढे चालवतो. जसंच तुम्ही आताच म्हटलं, जिजाऊंचा उल्लेख केला, महाराजांना इन्स्पिरेशन त्यांच्यामुळे मिळालं. अशा सर्व गोष्टींचं इन्स्पिरेशन मागच्या पिढींपासून पुढच्या पिढींनी घेतलं. परंतु ते इन्स्पिरेशन असू शकतं, परंतु ज्यांना व्हायचं होतं, ज्यांना करायचं असतं ते त्यांना करावं लागतं आणि ते त्यांच्यामध्ये गोल फिक्स करावं लागतं. आणि तो गोल फिक्स करून पण चालत नाही. परंतु यांनी जे केलं ते त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. ती क्षमता होती म्हणून ते करू शकले. ते क्षमता नसतं तर ते करू शकले नसते. आणि यांच्यामध्ये सरांनी डॉक्टर पराग, डॉक्टर राहुल, डॉक्टर स्वप्नील, डॉक्टर बाकीचे आमचे सगळे मुली, डॉक्टर करिश्मा म्हणा, किंवा फक्त डॉक्टरच हा विषय नाही आहे, किंवा आमच्या या पहिल्या पिढीतले होते. त्याच्यानंतर डॉक्टर आमची प्रियामाई, संगीतामाई म्हणा, बुट्टीताई आमची, यांनी सुद्धा, किंवा आमची बंटीताई म्हणतो आम्ही तिला, ह्या मुलींनी सुद्धा त्यांच्या क्षेत्रात त्या पुढे गेल्या. असं नाही की फक्त डॉक्टरच होऊन माणूस पुढे जाऊ शकतो किंवा त्याला तो मान मिळू शकतो. तो ह्या बाकीच्या लोकांनी इतर क्षेत्रामध्ये पण गेलेत, तर त्यांनी पण त्यांच्या कृतीपेक्षा पण त्यांनी जास्त त्याच्यामध्ये प्रगती केली आणि त्यांनी पण त्याच्यामध्ये केलं. म्हणजे त्यांच्यात ती कॅपॅसिटी होती. जीन तर असतातच, जीनमध्ये असतो, जीन अनुवंशिकता असते, परंतु ती एन्व्हायरमेंटमध्ये कशी करायची ती त्यांना खूप महत्त्वाचं असतं. आमच्या पुढच्या पिढीमध्ये जे आमची माझी मुलगी डॉक्टर सिमरन आहे, त्याच्यानंतर डॉक्टर लोकेश आहे, आणि नंतर माझी एक मुलगी इटलीला जाऊन आली फॉरेनला, डॉक्टर गौरांगी आहे आमची ताई. दुसऱ्या नंतर कोण राहील आपलं, अंशू. आता आज तो युरोपमध्ये आहे, तो डॉक्टरच्या पलीकडे दुसऱ्या क्षेत्रात तो प्रगती करतोय. पण ह्या सर्व मुलांमध्ये जे आम्ही केलं असं म्हणण्यापेक्षा त्यांनी केलं. तुमचा आदर्श त्यांनी ठेवत, आदर्श तर ठेवला गेला, परंतु त्यांच्यामध्ये ती करायची क्षमता होती. आता आमचं डॉक्टर लोकेश आता DM कार्डिओलॉजी करतोय. दुसरी आमची दुसऱ्या क्षेत्रामध्ये मुलगी अजून दुसऱ्या क्षेत्राचा विचार करते, ती बेंगलोरला करते. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक क्षेत्रात त्यांनी त्यांचे गुण दाखवत पुढे गेले. आणि पैसा असणं किंवा
काही असतं याला खूप महत्त्व नाही आहे. त्याच्यापेक्षा जे आईबाबांनी शिकलं की पैसा असावा, प्रत्येकजवळ असावा, पण त्याच्यामध्ये दातृत्व असावं. दातृत्व असल्याशिवाय त्यांना ते किंमत येत नाही त्या कुठल्याही गोष्टीला. म्हणजे आणि हे दातृत्व त्यांच्यामध्ये पण आहे. मगासपासून आपल्याशी गप्पा मारते, खूप छान वाटतंय. कारण कसं आहे, आपण ज्या समाजात जन्म घेतो त्याचा आपल्याला अभिमान तर असतोच, पण त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने आपण सतत काही ना काही करत असतो. तर आपण आता डॉक्टर आहात आणि आता दातृत्व हा गुण तुमच्याकडनं, तुमच्या म्हणजे आई वडिला दोघांकडनं आपल्याला मिळालेला आहे. तर मग आपण समाजाचं देणं लागतो. तर असं काय काय आपण केलेलं आहे? म्हणजे तुमच्याकडनं सेवा धर्म होतोय, तुम्ही डॉक्टर आहात ऑब्व्हियसली, पण अजून म्हणजे दुसरं काही असं विशेष तरी काही करत आहात का तुम्ही? काय तुमच्या हातून काही घडलंय असं की ज्याच्यामुळे त्याचं जीवन म्हणजे जीवनाला कलाटणी मिळालेली, असं काही एक आठवणीत राहणारा प्रसंग सांगू शकता का आपण? परत मी आमचा सांगण्याच्या आधी मी आमच्या आई वडिलांचा सांगेल. ते आमच्या तेव्हा आई वडील, आम्ही तर लहान होतो, सर्वजण लहान होते, पण एक तेव्हा तुम्हाला माहिती असेल की खूप जास्त पाऊस पडायचा आणि झडी लागायची, जोराची. आणि झडी लागल्यानंतर शेतीवाडीमध्ये काम धंदा कोणाला राहायचा नाही. आणि अगदी रात्रीची चूल पण पेटवली जायची गरीब लोकांची, मजुरांची. प्रत्येक खेड्यामध्ये अशी परिस्थिती होती. आणि किंवा ते पीठ भरडायला ती चक्की पण राहायची नाही, किंवा तो जातं पण चाललं जायचं नाही. तर त्यावेळेस त्यांच्या डोक्यात अशी आयडिया राहायची, तर ते एक मोठे पिंप भरून पीठ भरून ठेवायचे पावसाळा सुरू होण्याच्या आधी. आणि जेव्हा ते कोणाला मिळालं, जे आपल्याकडे कामाला येतात त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा दुसऱ्या लोकांना 10-10, 15-15 दिवस, जडी मोठी असायची त्या काळामध्ये, अगदी 15-15 दिवस पाऊस पडायचा, कुठं काही जाता यायचं नाही, काही नाही, असं राहायचं कामधंदे राहायची. तर ते आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना तर द्यायचेच, पण दुसरे ज्यांच्या घरात काही राहायचं आणि ती जी चूल पेटवते त्यांना पीठ दिलं जायचं आणि मग त्यांचा स्वयंपाक करायचा. आणि तेच दातृत्व भावना चालू राहिली. त्याच्यानंतर सुद्धा बऱ्याचदा गावामध्ये पण असे गरीब दुबे आले, त्यांच्याकडे काम करायचे. जेव्हा आमचं हॉस्पिटल इथं सुरू झालं, तर ते हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर पंचक्रोशीतले लोक, बेळगाव, मौरत किंवा वरगाव असे जे गाव होते, तर ते लोक इथं जेव्हा ऍडमिट व्हायला यायचे, तर त्यांना तर ट्रीटमेंट फ्रीच राहायची. त्यांचं फक्त ट्रीटमेंटच नाही, ऍडमिशन नाही, पण त्यांची इन्व्हेस्टिगेशन, एक्सरे पासून या गोष्टी पण फ्री केल्या जायच्या, कारण की आईचा पगडा होता. आई म्हणायची. तेवढंच नाही, परंतु त्या गावात येणारे आदिवासी वगैरे या लोकांना आई डबा पण द्यायची, जेवण पण द्यायची. तर हा एक महत्वाचा होता. आणि तो जसा बापूंच्या काळात पण चालला, वेळेला बऱ्याच ठिकाणी असे लोकांना असे किती आपल्या स्वतःचे पैसे पण दिले गेले, बऱ्याच लोकांचं केलं. आणि इथे सुद्धा असा प्रसंग आठवतो की बरेच पेशंट असे ऍडमिट झालेत आणि त्यांच्याकडे पैसा नाही आहे, तर त्यांना पण टोटल फ्री मध्ये ट्रीटमेंट दिली. आज सुद्धा असतील 2 लोक. आता आजच एक पेशंट, सेवा धर्म तुम्ही पाळत आहात. आताच एक पेशंट, तुम्ही येण्याच्या आधी मला वेळ लागला थोडासा, तर नानांनी फोन केला, एकदम गरीब आहे, याचे पैसे एवढेच घेऊ नको, आता काही घेऊ नको. तर तो पण गेला, आनंदाने गेला. तर तो आनंदाने जाणं हे खूप महत्वाचं असतं. आणि त्या पद्धतीने केलं. म्हणजे म्हणतात ना की शतेषु जायते शुरा सहस्रेषु पंडिता दाता भवती मानवा. तर दातृत्व हे ना, फक्त दातृत्व हे तुमच्या मुलाबाळांपर्यंत तुमचं संगीत असू शकतं, दातृत्व हे तुमच्या कुटुंबापर्यंत असू शकतं, दातृत्व हे तुमचा समाज, ज्याला आपण बडगुजा समाज म्हणू, त्याच्यात असू शकतं. पण समाजाची व्याख्याच आम्ही वेगळी केलेली आहे. आमची कुठलाही व्यक्ती ज्या आमच्या आजोबा जाईल तो आमचा समाज आहे, आणि त्यांनीच भरभरून पर्यंत दिलं, ते प्रगतीमध्ये असतात. अजून एक दातृत्वाचं उदाहरण द्यायचं असेल तर आमचे 5, माझ्यापेक्षा मध्ये बंधू आहे, 4 बंधू, त्यांनी त्यांची शेती, संपूर्ण जी शेती आहे, तर त्यांनी मागच्या 32 वर्षापासून त्यांनी संस्थेला दान दिलेली आहे. आणि अजून सुद्धा त्याच्यावरतीच हे त्यांचं चालू आहे. बिल्डिंग आहे, त्यांनी शेती पण दिलं आणि बिल्डिंग पण दिली. अशा पद्धतीने चालू असतात. त्याच्या नावाने अरविंद अण्णांनी केलेलं. अशा पद्धतीने संस्था आहेत, वसतिगृह पण तुम्ही चालवतात. त्याच्यात त्यांना त्यांचा पण मोठा कार्यभार दिलेला आहे. अरविंद आणि जागा नसते तर बिल्डिंगच बांधू शकतो. परंतु तो एक म्हणजे एक प्रेमाचा भाग आहे, तो प्रेमाचा भाग आहे सर्व. आणि बाकीचं मग अजून दुसरं ते आमच्या मुलं पण तसे करत असतात. एक तसं मी परत सांगितलं, त्यांनी त्यांच्याबरोबरच्या एका मुलाला शिक्षणासाठी मदत केली. तसंच आमचे जे पुढचे पिढीचे लोक आहेत त्यांच्याबरोबर घेऊन जातात आणि सर्व लोकांना चालू मदत असते त्यांची. खूप छान. कारण अजून एक आईचं उदाहरण देतो आमच्या दातृत्वाचं.
पूर्वी आणि गरिबी म्हणजे खरंच गरिबी होती. आमच्या गावात जर एखादी डिलिव्हरी झाली तर कोणी गावातला आदिवासी असेल गरीब असेल तो यायचा. आमच्या आईला आईच म्हणायचे सगळेजण, कधी कोणी वहिनी म्हटलं नाही. आई घरी आता बाळंतपण झालंय तर आई ते आमच्या जो कोणी सालदार असेल त्याला सरळ सांगायची. त्यावेळेस एवढ्या मोठ्या तगाऱ्या राहायच्या, 8 अदोली त्याच्या 8, 6, 7 अदोली ज्वारी बसायची, कणग्या भरल्या असायच्या. आई सरळ सांगायची त्या माणसाला नाव घेऊन, एक तगारी बरी ज्वारी दिले, बावले दिले. म्हणजे दिराचं महत्व जवळजवळ सगळ्या गावात ते ज्वारी देऊन द्यायची. आई समोरच दुकान होतं, आमच्या वाड्याच्या खिडकीतूनच समोर सांगायचे. भिका म्हणून तिथं होता, भिका भाऊ येऱ्या नाव, त्या माणसाचं नाव घेऊन त्याला 1 किलो गूळ आणि 1 किलो तेल देऊन टाक, त्यांची डिलिव्हरी होऊन जाईल. जवळजवळ आई सगळ्या गरिबांच्या आदिवासीच्या डिलिव्हऱ्या करायची अशा. आणि लोक हक्काने यायचे की आपल्याला आपण परत जाणार म्हणजे ती आमच्या याची आमच्या मनावर. त्यांनी जे सांगितलं त्याच्यावर आम्हाला पण आठवलं, लहानपणी ती सगळी बालरोग तज्ञच होती आमची गावची. बहुतेक तो असं आमच्याकडे आला असेल बहुतेक असं वाटतंय आता की आम्ही एवढे डॉक्टर का झालो का की ती आमच्या गावातली ती आयुर्वेदिक ट्रीटमेंट करणं, तो काढा लावणं, ते त्याच्यानंतर तो सर्दी झाली ते करणं. तिला गावात त्यावेळेस डॉक्टर नव्हते आणि अगदी खूप दूर दूरपर्यंत डॉक्टर राहायचे नाही. तर ही तिच्याकडे सर्व, तिच्याकडे तो आजीचा बटवा म्हणतात ना आयुर्वेदिक बटवा, तर तिच्या जडीबुटी, तिच्याकडे सर्व प्रकारचं जडीबुटीचं नॉलेज होतं. आणि त्या पद्धतीने प्रत्येक पोट फुगलेलं असेल त्याला पोटाला लावून दे किंवा असे तिला जडीबुटीचं ज्ञान खूप मोठं होतं. आणि त्या बहुतेक तो असा बहुतेक ते जेनेटिक आमच्याकडे आलं का ते आता असं बोलताना लक्षात येते. अजूनपर्यंत आलं नव्हतं पण आज आलं. खूप छान. कारण आणि संस्कार हे विकत घेता येत नाही, ते कुटुंबातूनच मिळत असतात. याचं हे खूप उत्तम उदाहरण आहे. आणि आता आपण शिक्षण क्षेत्रात म्हणजे शिक्षण महर्षी आहात, नंतर आता डॉक्टर्स आहात, आता राजकारणात काही आपण सक्रिय आहात का? हो, राजकारणात तसं सक्रिय मी नोकरी सुटली. आमच्या वडिलांची, आमचे वडील बिडगाव विविध कार्यकारी सोसायटीचे 30 वर्ष चेअरमन होते. म्हणजे माझ्या जन्मापासून तर मी नोकरी सोडून गावात येईपर्यंत वडील 30 वर्ष चेअरमन माणूस आणि ते चेअरमन होईपर्यंत आणि मी चेअरमन होईपर्यंत विशेष म्हणजे ते 28 वर्ष कंटिन्यू, मी पण 28 वर्ष कंटिन्यू राहिलो. तर आमच्या वडिलांची इच्छा होती की आपण फक्त गावापुरतं नाही बाहेर सुद्धा पडायला पाहिजे. म्हणून मी आमच्या वडिलांच्या आशीर्वादान म्हणा, पुण्याईन म्हणा. आणि दुसरं महत्वाचं सांगायचं म्हणजे राजकारणात बडगुजर समाजातलं एकच मत होतं आणि म्हणजे ते म्हणजे मी तालुक्यात. आणि त्यावेळेला तालुक्या लेवलला मी इलेक्शनला उभा राहिलो. इलेक्शनला उभा राहिल्यानंतर आमचे जे लीडर होते ते म्हणजे तुम्हाला तर आता काम बघून घेतलंय, तुझं वागणं किंवा तुझं कार्य बघून, पण आता निवडून तू येशील कसा हे जा मला शंका टाक. कारण तुझं एकटं मत, इतर समाजांचे मत. पण त्या काळात आमच्या डॉक्टर लोकांचे म्हणजे डॉक्टर दोघबंधूंचे जे माझे मतदार होते त्यापैकी 30 मतदार यांचे पेशंट होते. म्हणजे बघा, योगायोग म्हणा किंवा वडिलांची पुण्याई म्हणा किंवा निसर्गाची देण म्हणा, आपण जे देतो ते 100 पटीने आपल्याला देत असतो. 30 पेशंट यांचे कस काय मतदार, माझे मतदार यांचे पेशंट होते. इतके पेशंट होते की हे सांगतील तेच करतील. तर योगायोगाने यांच्याकडे मग मी त्या दिवशी, मलाही नंतर कल्पना नव्हती की आपले मतदार यांचे पेशंट आहेत आणि यांनाही कल्पना नव्हती की पेशंट आपले यांचे मतदार आहेत. त्याच मतदारांनी यांना सांगितलं, मलाही सांगितलं, तुम्ही कशाला काळजी करता, दीपक दिलीप तुमचा भाऊ म्हणजे आमचा कोण आला, आमचाही भाऊ आला आणि भाऊ भाऊला मत देईल, एक विसरून जाऊ नका. आम्ही तुम्हाला 101% मतदान करणार. आमच्या पुढे त्यावेळेला किती पैसे आले कोणाचे मी घेणार नाही. आणि त्यावेळेला 62 मतांपैकी मला 48 मतं पडले. आणि बहुजन समाजाचे जे होते त्यांना कोणाला 34, कोणाला 35, कोणाला 36, म्हणजे जवळजवळ मी 14 ते 15 मतांनी जास्त निवडणार. कारण काय, आमची एकजूट, आमचं एकमेकांशी असलेलं प्रेम, एकमेकांशी असलेलं नातं. म्हणजे फायदा कुठे झाला
पेशंटचा फायदा मला निवडून येण्यात झाला. एक मिनिट मी थांबवत फक्त. हा सगळ्यात महत्वाचा संदेश आता बापूंनी दिलेला आहे. एकजूट ही खूप महत्वाची आहे. कारण आजकाल काय होतं, आपण फार तर 2-3 भाऊ बहिणी असतात, ते पण सगळे विखुरलेले, म्हणजे काहीतरी कारणास्तव आपलं म्हणजे थोडासा मनमुटाव येतो, काय अबोल असतं किंवा काहीतरी रुसवा फुगवा असतो. पण आपल्याकडनं हा खूप महत्वाचा संदेश मी समाजापर्यंत देऊ इच्छिते की आपण जे भाऊ बहिणी आहेत ते एकोपाने राहा, कारण एकजूट हीच आपली खरी ताकद आहे. आपलं प्रेम हीच खरी आपली ताकद आहे. आणि तुमच्या सगळ्यांशी बोलताना ते जाणवलं प्रकर्षाने. आणि आई वडिलांचा खूप तुमच्या जडणघडणामध्ये महत्वाचा वाटा आहे, कारण त्यांच्याकडनं तुम्ही इतके छान घडले गेलेत आणि हाच वारसा तुमच्या पुढील पिढीपर्यंत जात आहे. त्यामुळे इतकं वरच्या लेवलला म्हणजे राजकीय जे आपले असतात, आमदार खासदार, यांच्यात असा एक संदेश गेला की हा एकटा माणूस इतके मतं मिळवू शकतो. म्हणून मला प्रत्येक संस्थेवर घेतलं गेलं. सूतगिरणी असतो, तालुका सूतगिरणी, पंचायत समितीमध्ये पण मला घेतलं गेलं, कॉप्ट केलं गेलं. नंतर शेतकी संघाचा अध्यक्ष झालो. हे तालुक्या लेवलला मला याला जायला सांगितलं, एडीसीसी बँक उपाध्यक्ष आणि महाफेडचा मी उपाध्यक्ष पण होतो याचा. म्हणजे हे का झालं तर आम्ही एकत्र होतो. आम्ही एकत्र नसतो तर हे कधीच शक्य झालं नसतं. आणि एवढ्या सगळ्या जबाबदारी तुम्ही विशेष म्हणजे यशस्वीपणे पार पाडत आहात. हो, पाडलं. मी जवळजवळ 10 वर्ष विशेष म्हणजे आरोग्यदायी पण आहात. हो, हे सगळ्या डॉक्टरांची मेहरबानी असते, त्यांचं गायडन्स असतं. आपण तर करतो. आणि सगळी साथ आमच्या दादांची होती, लहान भाऊ होते, तात्यांची होती. आणि त्याकरता राजकारणात टिकायचं असेल तर घरची साथ पाहिजे, बाहेरची साथवर तुम्ही कधी टिकू शकत नाही. तुमची घरचा एक माणूस असेल तर तो तुम्हाला फार मदत करतो. म्हणून समाजाला एकच संदेश राहील माझा की आपण एकजुटीने वागा. तुम्ही एकजुटीने वागलात तर तुम्ही काही करू शकतात, कुठेही जाऊ शकतात. आणि याला साथ आपल्या घरच्या बायांची असते. महिला वर्ग हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. गृहिणी, जिला आपण गृहलक्ष्मी म्हणतो, त्यांच्याबद्दल आपण काय सांगणार? आमच्या घरच्या बायांचं सख्या बहिणी राहत नसतील तेवढे त्या एक राहिल्या. आणि काही म्हणतात की बा नोकरी सोडू देत नाही बाया घरच्या नवऱ्यांना, पण आमच्या घरात असं कधीच झालं नाही. प्रत्येकाने माझ्या मिसेसनी तेच केलं की अगोदर भाऊ, आता हे लहान लहान होते, आमचं लग्न झालं तेव्हा, हे त्यांच्या अंगावर खेळायचे, बसायचे, उठायचे, त्यांची चेष्टा करायची, येता आईच म्हणायचे त्यांना. जवळजवळ असे आमची फॅमिली आहे. आणि माझ्या समाजाला तो संदेश आहे, एकत्र राहा, प्रगती करा. शिक्षण मात्र फार महत्वाचं आहे, नाही तर फक्त एकत्र राहून तुम्ही काहीच करू शकणार नाही. शिक्षणच राहतं. आणि शिक्षणानेच मग आपले सगळे म्हणजे प्रॉब्लेम पुढच्या भविष्यात सुटतात. प्रत्येकाने शिक्षण घ्यायलाच पाहिजे, ते तर आहेच. सर, आपण काय सांगणार? तर त्या म्हणजे शिक्षणाच्या बद्दल परत तेच की, पण ते आपण तो वसा चालला आणि बाबांच्या नावानेच बेळगाव सारख्या ठिकाणी त्यालाच एक ओंकार गोविंद पाटील स्कूल आहे. इथं पण मामांच्या नावाने हिराला तोदाराम मोतीराम करोडपती या नावाने स्कूल आहे. आपल्या शाळेचं मत एक ब्युटी अशी आहे किंवा आपण त्याची एक स्पेशालिटी असं म्हणू की त्या दोघं संस्थांमध्ये आदिवासी लोक जास्त शिकत आहेत. जे तळागाळातले आहेत ते वरती येत आहेत. आणि जे तळागाळातले जवळजवळ 70-80-90% तळागाळातले लोक आहेत. खरं त्यांच्यावर काम करण्याची आज गरज आहे आणि त्यांना तुम्ही वरती उठवताय, त्यांना ज्ञान देतायत, ज्यांना पुढे येत आहे. तो बाबांचा कोसा बापूंनी पण घेतला, तात्या पण चेअरमन आहेत त्या शाळेचे. आणि विशेष म्हणजे बोलताना जाणवलं की 100% रिझल्ट तुमच्या शाळांचा असतो, हे खूप महत्वाचं आहे. तर बाकीचे सर्व मंडळी बघतायत, आमच्या अशोकदादा आहेत ते पण बघतायत. अशी सर्व मंडळी प्रत्येकाने त्या शाळेमध्ये योगदान देत आहेत. आणि त्याच्या पद्धतीने अजून विषय आहेत की अजून वेगळ्या पद्धतीने त्यांनी काही 2-3 आम्हाला प्रोजेक्ट दिले. तळागाळातल्या लोकांना कसं वरती आणता येईल त्यांना घ्यायचं. आणि त्यांना बहुतेक ही एक मोठी गोष्ट होईल की जे वंचित आहेत त्यांनाच वरती आणणं हे खूप आज काळाची गरज आहे. ज्याच्याजवळ आहे साधनं आहे तर त्यांना ते जास्त गरज पडत नाही. असं चालू आहे. आणि महिला वर्गात आमच्या आईपासून, आईने जे शेतीवाडीमध्ये काम केलं ती अगदी ठरलेलं व्हायचं त्यांचं. बाबांनी बुद्धीच्या लेवलला काम करायचं, हिने शेती बघायची. अगदी दिवाळीला ती मामांच्याकडे यायला शेवटच्या गाडीने यायची, तोपर्यंत तिच्यासाठी भाऊबीज थांबलेली राहायची.
पण ती शेवटचं काम करूनच यायची. मोठ्या वहिनींनी पण मोठं हे केलं, त्यांचं योगदान खूप मोठं आहे. त्यांनी तर आम्ही सांगितलं, आम्ही तर खूप जास्त लहान होतो, तर त्याच्यावरती अगदी आम्ही बाळांसारखेच होतो त्यांना, आणि आम्ही अजून पण त्यांना आई म्हणूनच म्हणतो. बिडगावची आई त्यांना म्हटलं जातं. दुसऱ्या वहिनी त्यांनी पण सर्वांची, दुसऱ्या वहिनी, तिसऱ्या वहिनी, लता वहिनींना, लिनी वहिनी, त्यांनी सर्वांचं शिक्षणाचं बघितलं. त्याच काळात तात्यांनी, दादांनी पण खूप जास्त कौतुक केलं. सर्वात महत्त्वाचं जे असतं, कालच म्हणजे मला वाटतं मी काल काय पाटील ते आपले मोटिवेशनल पाटील साताऱ्याचे आलेले होते, तर त्यांनी सांगितलं की सर्व जगामध्ये माणसाला गरज असते कौतुकाची. कौतुकाची थाप जर पडली तर तो खूप पुढे जातो, आणि ते काम आमच्या वहिनींनी आमच्यासाठी केलं. कौतुकाची थाप त्यांनी खूप चांगली दिली. त्याच्यामुळे काय होतं, आपला आनंद आणि क्षमता द्विगुणित होतात. ते द्विगुणित होतात, आणि ते कौतुकाची थापच माणसाला घेऊन जाते. आणि बाकीचं पुढची पिढी पण जोरात काम करतायत. बघूया आता जसं जसं जमेल त्या पद्धतीने लोक करतात. आणि त्यांचं, आणि आमच्या याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं अजून सांगतो, एकत्र राहणं वगैरे या सर्व गोष्टी होत्या, पण ह्या सर्वांमध्ये सर्व भावांनी, सर्व मुलांना व्यक्ती स्वातंत्र्य नावाचा प्रकार खूप दिलेला आहे. व्यक्ती स्वातंत्र्य खूप मोठं होतं, कोणावर दडपण. एकत्र कुटुंब होतं, परंतु एकत्र आहे म्हणून एकाच याने जो प्रमुख आहे त्या प्रमुखाने त्यांची मतं मांडली नाहीत. बापूंनी त्यांची मतं टाकली नाही, तात्यांनी त्यांची मतं आमच्यावर टाकली नाही, किंवा दादांनी, अशोकदादांनी त्यांची मतं टाकली नाही. व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळालं, त्याच्यामध्ये प्रेम अधिक वृद्धिंगत झालं, आणि त्याच्याने अजून प्रगती होत गेली. व्यक्ती स्वातंत्र्य खूप जास्त रिस्पेक्ट पण वाढतो ना त्याच्यामुळे, रिस्पेक्ट पण वाढतो, आणि त्याच्याने त्याची प्रतिभा यायला वेळ मिळते. म्हणजे आमच्या आई एक नेहमी म्हणायची की एकत्रपण मध्ये वेगळंपण, आणि वेगळ्यापणामध्ये वेगळं एकत्रपण. तुम्ही एकत्र राहा, पण वेगळे राहा, घर वेगळं असेल, रूम वेगळी असेल, पण एकत्र राहा. तेव्हा ते कळतच नव्हतं. ती म्हणायची तेव्हा एकत्र बी राहा आणि वेगळा बी राहा. तुम्ही ती आयराणीच सांगायची बऱ्याचदा. तर त्यांच्या बऱ्याच म्हणी पण असायच्या दोघांच्या, ते बऱ्याच म्हणी म्हणून पण सांगायचे. तर एकत्रपण मधून वेगळंपण आणि वेगळ्यापणात एकत्रपण, हाच एक मोठा संदेश आहे. पुढच्या पिढी तर जोरात काम करतातच आहेत. आमचे सरे जे परागदादा आहेत त्यांच्या विषयात खूप निशांत आहेत. बाकीचे दोघं स्वप्नील राऊत त्यांच्या विषयात निशांत आहे. आमची डॉक्टर लोकेश वगैरे, तो पण DM कार्डिओलॉजी करतोय. आणि माझी मुलगी पण आता अजून तिच्या विषयांमध्ये पुढे जाते. दुसऱ्या मुली, मी पण आधीच सांगितलं की डॉक्टरांच्या पलीकडे असलेले ते दुसऱ्या विषयांमध्ये पण पुढे जात आहेत. तर हे सर्व असं एवढं सांगेल. आणि एक मी नानांना एक प्रश्न विचारू इच्छिते. एक मिनिट, आईच्याबद्दल एक वाक्य सांगू इच्छितो मी. सुनान संबंधित आहे. सुना आल्या घरात, आई सगळं बघायची. बोलता बोलता नेहमी म्हणायचे, गावात सुद्धा किंवा समाजात, लग्न समारंभात, सुना घरमोनात वागवं कसं सासूनी, आयराणीत सांगायची ती. सुना सोडवा घरमा आणि दांड्या सोडवा तोरमा. म्हणजे त्याने तोर काय, म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य, तू काही बी कर बुवा, असे आमच्या याचे विचार होते. कुठं बंधन नाही, काही नाही, काही नाही. मुली म्हणून वागवाल ते कुटुंब खऱ्या अर्थाने सुखी होईल. आता शेवटचा नाना, मी तुम्हाला एक प्रश्न असा विचारू इच्छिते की जेव्हा डॉक्टर होणार असतात, म्हणजे जे भावी डॉक्टर होत आहेत किंवा डॉक्टरकडे वळताना त्याआधी विचार करतात की आपल्याकडे जागा आहे का, हॉस्पिटलसाठी जागा, म्हणजे आपण हॉस्पिटल बांधू शकतो का, एवढा पैसा आहे का. तर मग हे सगळं विचार करावं का आधी शिक्षण घ्यावं, आणि त्याच्यानंतर मग आपण ह्या गोष्टी म्हणजे साधून येतात, घडून येतात का, की त्याचा विचार करून तिकडे जाऊच नाही का जावं, असं आपण काय, म्हणजे खरं तर काय मेसेज देऊ इच्छित आपण. सध्या कसं झालेलं आहे ना, गव्हर्नमेंट सर्व्हिस म्हणा का प्रायव्हेट हॉस्पिटल्स म्हणा, डॉक्टराला तर कुठल्या इंजिनियरपेक्षा सफिशियंट पगार भेटून. बरेच आता आमचे डॉक्टर्स असतात, नवीन येणारे डॉक्टर्स असतात, त्यांना बऱ्याच लोकांना घरची परिस्थिती नसते, किंवा आजकाल हॉस्पिटल उभारणं म्हणजे 50 ते 70 लाख रुपये तुमच्या खिशात पाहिजे. मग कसे करतात आता बरेच, मी आता जे आमच्या आता 35 वर्षाचा अनुभव झाला. पण मी आता काही लोक असे बघितले, सुरुवातीला ते काही हॉस्पिटल्सला नोकरी करायचे, मेडिकल कॉलेजला तिथं 15-20 लाख 2-2.5-3 वर्षामध्ये ते कमवून घ्यायचे, ओव्हर ड्युटी करायचे. आता त्यांचे वेल इस्टॅब्लिश हॉस्पिटल झाले, ते आता चांगले श्रीमंत आहे, बरोबर आहे, किंवा त्यांच्या
याच्याने झाले. असं हा काही प्रश्नच येत नाही. तर ज्याचं आई वडील डॉक्टर नाहीत, ते आता चोपड्यामध्ये असे बरेच डॉक्टर आहेत, त्यांना तर काही बॅकग्राऊंड नव्हतं. ते त्यांनी मोठमोठे हॉस्पिटल त्यांच्या क्षेत्रामध्ये ते आम्हाला कुठे background होतं? आम्ही शेतकरी नाही, पण असा विचार करताना नवीन पिढी आता. आम्हाला तर बिलकुलच बॅकग्राऊंड नव्हतं. काहीच background एक छोटी म्हणजे खोली फक्त आपण मेहनत करा, आपली स्वप्न आपोआप साकार होते. 500 स्क्वेअर फूट मध्ये दीपकने सुरू केलं होतं. म्हणजे आम्ही हॉस्पिटल खाली आणि वरती 2 खोल्यांमध्ये बरेच दिवस राहायचो. करा म्हणजे होईल. हो, करत राहा, मेहनत करत राहा. जे काही स्वप्न आहेत तुमचे साकार होतीलच. खरं तर आता आपणा सगळ्यांशी बोलून खूप छान वाटलं. आणि खरं तर डॉक्टर साहेब खूप बिझी आहेत आणि त्यांनी एवढा वेळ काढून आमच्याशी जो सुसंवाद साधला, आम्हालाही खूप छान वाटलं. यातनं समाजासाठी, तरुण पिढीसाठी बरेच मेसेजही गेलेत. आणि असा हा आता सुंदर असा मुलाखतीचा कार्यक्रम शेवटी संपवते आणि आपल्या सर्वांचे खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. चला